नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे याचा आधीचा जो काही सेशन घेतला होता त्यामध्ये इंटरनॅशनल जे काही ऑर्गनायझेशन होते त्याच्या आपण जे काही 6 सिटीज मेनली आपण कव्हर केल्या होत्या. त्यामध्ये जे इम्पॉर्टंट जे सिटीज आहेत त्या कशा आपण ट्रिकने त्याच्यातले इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे हेडक्वार्टर्स आपल्याला कशा आपण आठवू शकतो, लक्षात राहू ठेवू शकतो, त्या आपण ट्रिक्स बघितल्या. तर ठीक आहे, आता याच्यावरती आपण आजचा जो सेशन आहे यामध्ये जे आपण ज्या 6 सिटीज बघितल्यात त्या 6 सिटीजमध्ये असलेले हेडक्वार्टर्स प्लस जे काही मिससेलेनियस असतील ज्यांना कोणत्याही प्रकारची ट्रिक्स आपल्याला जमली नाही असे हेडक्वार्टर्स आपण या क्वेश्चन आणि आन्सर स्वरूपात आज आपण बघणार आहोत. असे मी टोटल जे काही 50 क्वेश्चन्स तयार केलेले आहेत हेडक्वार्टर्स आणि जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आणि त्यांचे हेडक्वार्टर्स. तर ठीक आहे, तर हे जे हेडक्वार्टर्स आहेत हे तुम्हाला जे काही तुमची अपकमिंग एक्झाम आहे RBI असिस्टंटची जी काही मेन्स एक्झाम होणार असेल तुमची जूनमध्ये, त्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन जनरली एक हेडक्वार्टर्स रिलेटेड तुम्हाला बघायला मिळतो. तर त्यामध्ये एक क्वेश्चन फसण्याचे चान्सेस 99% यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर लगेच आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया. आणि एक डिस्क्लेमर देतो की ज्यांनी आधी जर याचा आधीचं जर सेशन बघितलं नसेल तर कृपया आधी ते सेशन बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला जे हेडक्वार्टर्स आहेत हे मार्क करण्यामध्ये तुम्हाला आन्सर करण्यामध्ये ते तुम्हाला एकदम इझी जाऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिला क्वेश्चन आपला काय आहे आजचा, विच ऑफ द फॉलोइंग इज द हेडक्वार्टर्स ऑफ द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे, क्वेश्चन काय, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर काय आहे. मग आपण ट्रिक बघितली होती की जे काही जिनेवा जी सिटी आहे त्यामध्ये जर इनिशियल लेटर जर वर्ल्डनं चालू होत असेल आणि एंड जर त्या ऑर्गनायझेशनचं नाव जर ऑर्गनायझेशनने होत असेल तर ठीक आहे, तशा सिटीचं जे काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ते जिनेवामध्ये आहे. मग बघा, आपल्याकडे जे ऑप्शन आहे त्यामध्ये आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, तर जिनेवा असं आन्सर आहे त्याचं. ठीक आहे, दुसऱ्या स्लाईडवरती मी त्याचा आन्सर पण ठेवलेला आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ओपेक द हेडक्वार्टर्स ऑफ द ऑर्गनायझेशन फॉर पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री. ओपेक काय, की ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजचं हेडक्वार्टर कुठे आहे, लोकेटेड कुठे आहे बघा. मग याच्यासाठी आपण जी काही ट्रिक बघितली होती बघा, ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ओपेकचं हेडक्वार्टर कुठे आहे. आपण व्हिएन्ना सिटीचा आपण जे काही एक जे हेडक्वार्टर्स बघितले होते त्यामध्ये आपण एक ट्रिक बनवली होती की व्हिएन्ना सिटीमध्ये काय काय आहे, तर इंडस्ट्री आहे, पॉवर आहे, ऑइल आहे आणि ड्रग्सचं हेडक्वार्टर आहे. तर मग ऑइलवरून बघा, ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिएन्ना आहे. ठीक आहे, याचा आन्सर देखील दुसऱ्या स्लाईडवर दिलेला गेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द युनायटेड नॅशनल एज्युकेशन, युनेस्कोचं हेडक्वार्टर, युनायटेड नॅशनल एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन दॅट इज इन शॉर्ट युनेस्को इज लोकेटेड ॲट. युनेस्कोचं हेडक्वार्टर कुठे आहे बघा. युनेस्कोसाठी आपण एक सोपी ट्रिक बघितली होती विद्यार्थी मित्रांनो, की जर समजा आपल्याला पॅरिस आहे, सिटी पॅरिस, आन्सर याचं काय आहे बघा, पॅरिस आहे. पण मग पॅरिस आपण मार्क्स कसं करणार आहात, तर आपल्याकडे एक ट्रिक आहे आपण बनवलेली की पॅरिसमध्ये आपल्याला 4 पीस गरजेचे आहेत. त्यामध्ये आपण जी प्रामुख्याने बघितलं होतं की पॅरिसमध्ये जे 4 पीस काय आहेत, तर पढाई आहे, पैसा आहे, पहचान आहे. ठीक आहे, या ज्या गोष्टी बघितल्या होत्या आपण त्या पॅरिसमध्ये आहेत. मग पढाईवरून आपण काय लक्षात ठेवू शकतो, तर ते जे काही पॅरिस, ठीक आहे, एज्युकेशन, पढाईवरून काय तर एज्युकेशन, मग एज्युकेशनचे युनायटेड नेशन एज्युकेशनल अँड सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते पॅरिस आणि फ्रान्समध्ये. ठीक आहे, पॅरिस जी सिटी आहे ती कुठे आहे, फ्रान्समध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशन. ठीक आहे, याच्यामध्ये आपण जे जिनेवा सिटीसाठी जे आपण जे काही आपण ट्रिक बनवली होती की ज्याचं स्टार्टिंग वर्ड जर ऑर्गनायझेशनचं वर्ल्ड असेल आणि एंड जर ऑर्गनायझेशन होत असेल, किंवा स्टार्टिंग वर्ड जर इंटरनॅशनल असेल आणि एंड जर ऑर्गनायझेशन होत असेल, पण त्या केसमध्ये हे वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशनसाठी बघा, मग याच्यासाठी जे आपण ट्रिक बनवली होती, काय बनवली होती, तर ती जी ट्रिक बनवली होती त्यामध्ये हे एक्सेप्शन आहे. ठीक आहे, वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशन याचं हेडक्वार्टर मात्र जिनेवाला नसता बघा. याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते ते ब्रुसेल्समध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आन्सर कुठे आहे, याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते ब्रुसेल्समध्ये आहे. ठीक आहे, आन्सर आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द युनिव्हर्सल पोस्टल युनियन. हा क्वेश्चन देखील जे काही IBPSने आहे नंबर ऑफ टाइम्स विचारलेला आहे की द हेडक्वार्टर ऑफ द युनिव्हर्सल पोस्टल युनियन. तर हेडक्वार्टर ऑफ द युनियन पोस्टल युनियन जे आहे, आपण जे 6 सिटीज कव्हर केल्या त्यामध्ये हा क्वेश्चन नव्हता. हा मिसलेनियस क्वेश्चन आहे, याला कोणत्या प्रकारची टिक नाही, पण आपण याला बनवू शकतो विद्यार्थी मित्रांनो की पोस्टल युनियन. तर मग आपल्याकडे जे पोस्ट जे काही आपल्याला लेटर्स मिळाले असेल ते आपण जाळून टाकलेत. ठीक आहे, मग बर्न केलेत. ठीक आहे, मग याच्यावरून आपण जे काही ट्रिक बनवू शकतो की जे काही पोस्ट आहे ते आपण जे आपल्याला
दाखिना दिल्यानंतर आपण त्याला जाळून टाकलं, बर्न केलं, तर याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर बर्न ही जी सिटी आहे ती कुठे आहे, तर ती स्वित्झर्लंडमध्ये आहे. ठीक आहे, स्वित्झर्लंडमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जे काही क्वेश्चन बघूया. बघा आन्सर पण दिलेला आहे. त्याच्यानंतर हेडक्वार्टर ऑफ द युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन द ड्रग्स अँड द क्राईम. ठीक आहे, मग याचा आन्सर काय आहे बघा. आपण जी व्हिएन्नासाठी ट्रिक बनवली आहे त्यामध्ये हे आन्सर फिट बसून जातं. ठीक आहे, व्हिएन्नामध्ये इंडस्ट्री, ऑइल, ड्रग्ज याचे हेडक्वार्टर्स आहेत. आपण जे ट्रिक बनवली होती त्यामध्ये, तर मग याचा आन्सर काय बघा, तर युनिडोचं हेडक्वार्टर जे आहे युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन द ड्रग्ज अँड क्राईम. ठीक आहे, UNODC ऑफिस ऑन द ड्रग्ज अँड क्राईम याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर व्हिएन्ना. ठीक आहे, व्हिएन्ना ही जी सिटी आहे ती किंवा कॅपिटल आहे कोणत्या देशाची आहे, तर युरोपियन नेशन एक ऑस्ट्रिया छोटासा देश आहे त्याची आहे. ठीक आहे, ऑस्ट्रिया. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, द हेडक्वार्टर ऑफ द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ठीक आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आपल्याला विचारलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट जो काही हेडक्वार्टर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं, ज्याचं फाउंडेशन जे काही आहे ते 7 एप्रिलला झालेलं आहे. 7 एप्रिल 1948मध्ये याचं एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. ठीक आहे, मग याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर याचं हेडक्वार्टर जिनेवा, आणि जिनेवा जी काही सिटी आहे ती कुठे आहे, तर ती स्वित्झर्लंडमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, WHO वाला क्वेश्चन. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन पण जिनेवामध्ये आहे. आन्सर काय याचा, जिनेवा आहे. पण हे आपल्या ट्रिकमध्ये पण बसतं आहे की ज्या ऑर्गनायझेशनचं स्टार्टिंग जे वर्ड्स आहे तो इंटरनॅशनल आहे आणि एंड जर ऑर्गनायझेशन होत असेल तर अशा ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर कुठे असतं, तर जनरली 99% हेडक्वार्टर जे आहे ते जिनेवामध्ये आहे. ठीक आहे, आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, जिनेवा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, द हेडक्वार्टर ऑफ द वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इज लोकेटेड ॲट. ठीक आहे, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर जे काही हेडक्वार्टर आहे हे देखील आपण जे डिस्कस केले त्या 6 सिटीजमध्ये याचं हेडक्वार्टर नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर याचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे, ग्लँड जी सिटी आहे ती स्वित्झर्लंडमध्ये आहे. इथं हेडक्वार्टर आहे, हे पण इम्पॉर्टंट हेडक्वार्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ द केमिकल वेपन्स. ठीक आहे, ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर याचं हेडक्वार्टर कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं हेडक्वार्टर आहे व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये आहे. ठीक आहे, आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, याचं ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स याचं हेडक्वार्टर कुठे आहे, ऑस्ट्रिया देशामध्ये, याची की व्हिएन्ना जी कॅपिटल आहे तिथे आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड जे काही हेडक्वार्टर आहे, युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड जे बघितलं आपण हेडक्वार्टर, ठीक आहे, कुठे आहे, युनायटेड नेशन पॉप्युलेशन जे आपण UN साठी ट्रिक बनवली होती. ठीक आहे, तर आपण काय म्हणतो बनवली होती ट्रिक की न्यूयॉर्क सिटीमध्ये की UN बोलता युनायटेड नेशन्स बोलतो की बच्चे, वुमन जे काही असतील, ठीक आहे, त्याच्यानंतर विकास आणि पॉप्युलेशन को संभालो असे आपण जी ट्रिक बनवली होती त्यामध्ये पॉप्युलेशनमध्ये जे हा वर्ड्स आहे तो आपला कीवर्ड होता आणि त्याच्यावरून आपण जे UNFPAचं हेडक्वार्टर आहे ते आपण कुठे मार्क करू शकतो, तर ते न्यूयॉर्कमध्ये आपण मार्क करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्या ट्रिकनुसार. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हेअर इज द हेडक्वार्टर ऑफ द युरोपियन सेंट्रल बँक. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. युरोपियन सेंट्रल बँकचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर युरोपियन सेंट्रल बँकचं जे हेडक्वार्टर आहे ते फ्रँकफर्ट जी सिटी आहे ती जर्मनीमध्ये आहे. ठीक आहे, कुठे आहे, तर ती जर्मनीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आन्सर काय आहे, तर फ्रँकफर्ट जर्मनी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, व्हेअर इज द हेडक्वार्टर ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ठीक आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे त्याचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे. हा देखील क्वेश्चन एक्झाममध्ये बऱ्याच वेळा येऊन गेले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा फाउंडर देखील विचारले जातात. प्लस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की मला इन्फॉर्मेशन तुम्ही शेअर करा कमेंट बॉक्समध्ये की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कोणते कोणते रिपोर्ट्स जे आपल्याला रिलीज करत असतं एका वर्षामध्ये. ठीक आहे, त्या रिपोर्ट्सचे तुम्ही 1 नंबर 2 नंबर असे 3-4 पॉईंट जे असतील, जे 3-4 इम्पॉर्टंट रिपोर्ट्स आहेत जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम देतं त्याची तुम्ही इन्फॉर्मेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याचं हेडक्वार्टर बघा, याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर याचं हेडक्वार्टर जे आहे कोलोग्नी जी सिटी आहे स्वित्झर्लंडमध्ये, याचं स्वित्झर्लंडमध्ये कोलोग्नी सिटी आहे तिथे याचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं हेडक्वार्टर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन की विपो वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन हे देखील आपलं जे सेंटेन्स आहे ते जिनेवाच्या ट्रिकमध्ये बसतं आहे. ठीक आहे, मग वर्ल्ड स्टार्ट होते आणि ऑर्गनायझेशन एंड होत होते, तर अशा जे काही ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आहे ते आपण जनरली कुठं बघितलेलं आहे, तर ते जिनेवा सिटीमध्ये बघितलं आहे. तर आन्सर काय आहे, जिनेवा, आणि जिनेवा सिटी कुठे आहे, तर ती स्वित्झर्लंडमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा,
द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. ठीक आहे, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी ही जी सेंटेन्स आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, आपला जो कीवर्ड आहे तो ॲटम आहे. आणि मग ही जो ॲटम आहे कीवर्ड आहे तो आपण कोणत्या ट्रिकमध्ये बसवलेला आहे की व्हिएन्नामध्ये, व्हिएन्ना जी काय ऑस्ट्रियाची सिटी आहे त्यामध्ये काय काय आहे की इंडस्ट्रीचं हेडक्वार्टर, इंडस्ट्री प्लस जे काही पॉवर आहे. ठीक आहे, पॉवरमधूनच आपण जे काही त्याच्यानंतर ॲटम आहे ते मग ॲटमवरून इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. ठीक आहे, पॉवर आहे, यांचे हेडक्वार्टर्स किंवा ड्रग्स, अजून ड्रग्सचे पण हेडक्वार्टर्स आहेत. तर मग याच्यामध्ये ती ट्रिकमध्ये आपलं बसतं आहे. मग इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी याचं हेडक्वार्टर कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिएन्ना जी काही सिटी आहे ऑस्ट्रियामध्ये याच्यामध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस विद्यार्थी मित्रांनो, की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते द हेगमध्ये आहे. आणि द हेग जी सिटी आहे ती कुठे आहे, तर ती नेदरलँड या देशामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, नेदरलँड या देशामध्ये आहे द हेग, नेदरलँड. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, द फूड अँड ॲग्रिकल्चर, द हेडक्वार्टर ऑफ द फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAOचं हेडक्वार्टर कुठे आहे, हे पण आपल्या ट्रिकमध्ये बसतं विद्यार्थी मित्रांनो. आपण ज्या ट्रिक्स बघितली त्यामध्ये आपण रोम जी सिटी बघितली, इटलीमधली जी रोम सिटी बघितली, त्यामध्ये आपण जे काही फूड रिलेटेड जे काही आपण बोलू, ज्या ऑर्गनायझेशनविषयी फूडविषयी बोललं जातं त्या ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते रोम सिटीमध्ये. मग असे दोनच हेडक्वार्टर्स आहेत, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड फूड प्रोग्राम. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपल्याला फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे, तर हे काय आन्सर काय आहे, तर ते आहे रोम. आणि रोम जी सिटी आहे ती कुठे आहे, तर ती इटलीमध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर जो क्वेश्चन आहे, द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी. ठीक आहे, इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी याचं जे हेडक्वार्टर आहे, इरेनाचं हेडक्वार्टर बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. हेडक्वार्टर कुठे आहे, तर अबुधाबी. आणि अबुधाबी जी सिटी आहे ती कुठे आहे, तर ती UAE मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आन्सर काय आहे, तर अबुधाबी आहे. ठीक आहे, UAE मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP, जो काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असतो, रिपोर्ट असतो, तो UNDP हे ऑर्गनायझेशन देत असतं. मग हे आपल्या ट्रिकमध्ये पण बसतं विद्यार्थी मित्रांनो, की UNची आपण जी ट्रिक बनवली होती की न्यूयॉर्कमध्ये UN बोलतो की बच्चे जे काही वुमन असतील किंवा विकासची आणि पॉप्युलेशन क्वेश्चन बोलतो, विकासवरून आपण इथे डेव्हलपमेंट जो हा कीवर्ड पकडलेला आहे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते न्यूयॉर्कमध्ये आहे. ठीक आहे, आन्सर काय याचं न्यूयॉर्क आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन. हा जो थोडा मिसलेनियस क्वेश्चन आहे की हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे. तर इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचं जे हेडक्वार्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते कुठे आहे, तर ते लोझानमध्ये आहे. लोझान सिटी जी आहे ती स्वित्झर्लंडमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, लोझान जी सिटी आहे त्याच्यामध्ये हे हेडक्वार्टर आहे याचं इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचं, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे की द हेडक्वार्टर ऑफ द युनायटेड नेशन्स. ठीक आहे, हे काय आहे, HCR काय, हाय कमिशन फॉर रेफ्युजी. ठीक आहे, हाय कमिशन फॉर रेफ्युजीज. ठीक आहे, रेफ्युजीज. ठीक आहे, युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रेफ्युजीजचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे देखील. हे पण इम्पॉर्टंट हेडक्वार्टर आहे विद्यार्थी मित्रांनो. हे ट्रिकमध्ये बसत नाही आहे पण याचं हेडक्वार्टर इम्पॉर्टंट आहे. ॲज अ MCQ फॉर्मॅट आपण याला डिस्कस करून घेऊया. याचं हेडक्वार्टर जे आहे ते जिनेवामध्ये आहे, स्वित्झर्लंडमध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ठीक आहे, याचं जे फाउंडेशन आहे 4 एप्रिल 1914 झालेलं आहे नाटोचं. तर ते नाटोचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे. नाटो सध्या चर्चेमध्ये पण आहे. तर नाटोचं हेडक्वार्टर जे आहे ते ब्रुसेल्स, आणि ब्रुसेल्सची कॅपिटल आहे कोणाची, तर बेल्जियमची कॅपिटल आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे, तर ब्रुसेल्समध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर. हे पण इम्पॉर्टंट हेडक्वार्टर आहे. ठीक आहे, मी दिलेल्या एका एक्झाममध्ये IUCNचं हेडक्वार्टर विचारलं गेलं होतं. ठीक आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर याचं जे हेडक्वार्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्लँड जी सिटी आहे, ग्लँड इन स्वित्झर्लंड यामध्ये हेडक्वार्टर जे काय IUCNचं हेडक्वार्टर आहे, जे स्पेसिसचं एंडेजर्ड स्पेसिस, क्रिटिकल एंडेजर्ड स्पेसिसवरती जे रिपोर्टिंग करत असतं. ठीक आहे, तर मग याचं जे हेडक्वार्टर आहे ते ग्लँड आणि स्वित्झर्लंडमध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा,
नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, द हेडक्वार्टर ऑफ द युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी. ठीक आहे, क्वेश्चन काय विद्यार्थी मित्रांनो, की युनायटेड नेशन्स, क्वेश्चन पूर्णपणे वाचत चला. युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी आहे. युनायटेड नेशन्सचं युनिव्हर्सिटीचं थोडासा फसवा क्वेश्चन आहे. युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटीचं हेडक्वार्टर मात्र कुठे आहे, तर ते टोकियो, आणि टोकियो जी सिटी ती कुठे आहे, तर ती जपानमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जपानमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तर हेडक्वार्टर ऑफ द युरोपियन युनियन लोकेटेड. युरोपियन युनियनचा हेडक्वार्टर विचारले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर युरोपियन युनियनचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर युरोपियन युनियनचं हेडक्वार्टर जे आहे ते ब्रुसेल्स बेल्जियममध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ब्रुसेल्स जी बेल्जियमची कॅपिटल आहे त्यामध्ये आपल्याला जे काही युरोपियन युनियन आहे तिचं हेडक्वार्टर आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द युनायटेड नेशन्स. सर्वात सोपा क्वेश्चन, फ्रीचे मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. हेडक्वार्टर्सवरती रिलेटेड जे काही क्वेश्चन विचारले जातात हे आपल्याला फ्रीचे मार्क्स आहेत आणि ते आपल्याला कॅचअप करायचे आहेत. ठीक आहे, मग युनायटेड नेशनचं हेडक्वार्टर विचारलं येतं, तर युनायटेड नेशनचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर बच्चा बच्चा जानता आहे की युनायटेड नेशनचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर न्यूयॉर्कमध्ये आहे. ठीक आहे, न्यूयॉर्क कुठे आहे, तर ते US मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो हेडक्वार्टर ऑफ द युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ठीक आहे, UNEPचं हेडक्वार्टर आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. 1972 मध्ये एस्टॅब्लिश केलेलं हेडक्वार्टर आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. हे कुठे आहे, नैरोबीमध्ये आहे. ठीक आहे, आणि नैरोबीमध्ये बघा ही जी सिटी आहे ती कुठे आहे, केनिया या देशामध्ये आहे. प्लस युनायटेड नेशन्स हॅबिटॅट, ठीक आहे, याचं देखील हेडक्वार्टर जे आहे ते कुठे आहे, तर हे सुद्धा हेडक्वार्टर कुठे आहे, हे सुद्धा नैरोबीलाच आहे विद्यार्थी मित्रांनो. हे एक तुम्ही पॅरलली लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे, की युनायटेड नेशन्स UNEP नैरोबीमध्ये दोन इम्पॉर्टंट हेडक्वार्टर आहेत इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे, एक UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम आणि युनायटेड नेशन्स हॅबिटॅट. ठीक आहे, UN हॅबिटॅटचं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर्स ऑफ द सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन, याचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे. 1985 मध्ये याचं जे एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे सार्कचं, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन, याचं हेडक्वार्टर विचारलं आहे मित्रांनो. तर याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर एस्टॅब्लिशमेंट विचारलं असेल तर एस्टॅब्लिशमेंट ही ढाका बांगलादेशमध्ये झाली, पण जर त्याचं सेक्रेटेरिएट विचारलं असेल, हेडक्वार्टर विचारलं असेल तर काठमांडू, आणि काठमांडू जी सिटी आहे ती कुठे आहे, तर ती नेपाळमध्ये लोकेटेड आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कुठे आहे, तर ती नेपाळमध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अमनेस्टी इंटरनॅशनलचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे. अमनेस्टी इंटरनॅशनलचं हेडक्वार्टर विचारलं आहे. आपण लंडन या शहरासाठी आपण एक ट्रिक बनवली होती की आय एम कॉमन इन कशामध्ये, तर कॉफी, शुगर आणि गोल्डमध्ये. तर मग यामध्ये जे काही आय आहे त्या आय नंतर AM आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल मॅरिटाईम, आयवरून काय होतं की इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर एम वरून काय होतं, तर ते अमनेस्टी इंटरनॅशनल होतं. यांचं सर्वांचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते लंडनमध्ये आहे. तर मग याचं हेडक्वार्टर कुठे लोकेट करणार, आपण लंडनमध्ये लोकेट करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशन. ठीक आहे, याला थोडंसं वाचताना यांनी गुगली टाकलेली आहे. इंटरनॅशनल मायग्रेशन ऑर्गनायझेशन असं म्हटलं तरी चालेल. आपण जे ट्रिकमध्ये बघितलं आहे की ज्याचं स्टार्टिंग जे आहे ते आपल्याला थोडाही याच्याबद्दल थोडंफार कन्फ्युजन असेल किंवा आपल्याला याचं जरा हेडक्वार्टर माहीत नसेल आणि आपल्याला थोडंसं गेसवर्क करायचं असेल, तर या ट्रिकने आपण त्याला जाऊ शकतो की ज्याचा स्टार्टिंग वर्ड जो आहे इंटरनॅशनल आहे, एंड ज्याचा ऑर्गनायझेशन होतो. अशा ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स, याचे हेडक्वार्टर्स कुठे बघायला मिळतात, तर जिनेवामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशन किंवा तर याचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे, तर जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ICCचं हेडक्वार्टर विचारलं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ICCचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे, दुबई आणि UAE या शहरामध्ये, दुबईमध्ये आहे, UAE मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन आणि डेव्हलपमेंट, OECDचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे. म्हणजे आपण 4 Ps बघितले पॅरिसमध्ये. ठीक आहे, जे काही 4 Ps बघितले आपण, पढाई, पैसा, पावर आणि जे बघितलं तर पैसामध्ये जे आहे ते जे काही OECD आहे आणि FATF, असे दोन आपण हेडक्वार्टर जे आपण पॅरिस या शहरामध्ये बघितलेत आहेत. ठीक आहे, मग त्यामध्ये हे फिट बसते आपल्या जे काही ट्रिकमध्ये आहे, इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट OECD, याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते पॅरिस फ्रान्समध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. कुठे आहे, पॅरिस फ्रान्समध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द हेडक्वार्टर, वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, ITUचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन इथं देखील हेडक्वार्टर जे आहे ते जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जिनेवा सिटी जी आहे स्वित्झर्लंडमध्ये तिथे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा,
नेक्स्ट क्वेश्चन, द हेडक्वार्टर ऑफ द वर्ल्ड फूड प्रोग्राम. बघा आपण हे पण आपल्या ट्रिकमध्ये बसतंय की वर्ल्ड फूड प्रोग्राम, ज्याच्यामध्ये फूड रिलेटेड ज्या काही आपण शब्द बोलला जातो किंवा बोललं जातं, फूडविषयी बोललं जातं, अशा दोन ऑर्गनायझेशन आहेत, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड फूड प्रोग्राम. या दोघांचं हेडक्वार्टर कुठे आहे तर रोम, आणि रोम जी सिटी आहे ती कशामध्ये आहे तर इटली या देशामध्ये आहे. ठीक आहे, आन्सर काय होऊन जाईल याचं तर रोम होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जे काही ऑर्गनायझेशन आहे, युनिटीचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे. ठीक आहे, युनिटीचं हेडक्वार्टर विचारलं आहे विद्यार्थी मित्रांनो, युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ठीक आहे, युनिटीचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे. मग याला आपण काय बघितलं ट्रिक बघा, व्हिएन्नामध्ये जे आपण बघितलं की इंडस्ट्रीचं जे हेडक्वार्टर आहे. ठीक आहे, इंडस्ट्री आहे, त्याच्यानंतर जे काही आपण ड्रग्स बघितलेत, ठीक आहे, पॉवर बघितलेत, ॲटम बघितलेत, याचं हेडक्वार्टर सगळ्यांचं कुठे आहे तर ते व्हिएन्ना या सिटीमध्ये आहे. आणि मग युनिडो, युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये पहिला जो इंडस्ट्री कीवर्ड आहे तो याच्याशी मॅच करतो आहे. ठीक आहे, युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मग याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ते व्हिएन्नामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. आन्सर काय याचं व्हिएन्ना आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, हे वातावरणाशी संबंधित आहे, एक मेट्रोलॉजी असतं जे सायन्स या मेजरमेंटशी रिलेटेड असतं, हे मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे आहे याचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे. हे देखील आपल्या जिनेवाच्या ट्रिकमध्ये बसतं विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं स्टार्टिंग वर्ड वर्ल्ड आहे आणि ऑर्गनायझेशनचा एंड जो आहे त्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा जो एंडिंग वर्ड आहे तो ऑर्गनायझेशन असेल तर असे हेडक्वार्टर्स कुठे असतात तर ते जिनेवा जे काही स्वित्झर्लंडमध्ये सिटीमध्ये असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मोन्युमेंट्स अँड साईट्स. ठीक आहे, हा जो कीवर्ड आहे पहचान कीवर्ड तुम्ही आठवा विद्यार्थी मित्रांनो आपण कुठे यूज केला आहे तो पॅरिसच्या ट्रिकमध्ये जे आपण 4 Ps बघितलेत. ठीक आहे, पढाई, पैसा, पॉवर आणि पहचान, इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मोन्युमेंट्स अँड साईट्स. ठीक आहे, मग हे जे हेरिटेज रिलेटेड, ठीक आहे, हेरिटेज रिलेटेड जो आपण पहचान हा जो वर्ड इथे यूज केलेला आहे तो इथे फिट बसतो. मग याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर पॅरिस जे काय आहे ते पॅरिस फ्रान्समध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल रेड क्रॉस इज. इंटरनॅशनल रेड क्रॉसचं हेडक्वार्टर विचारले विद्यार्थी मित्रांनो. इंटरनॅशनल रेड क्रॉसचं जे हेडक्वार्टर आहे विद्यार्थी मित्रांनो ते कुठे आहे तर ते जे आहे ते जिनेवा सिटीमध्ये आहे, आणि जिनेवा सिटी कुठे आहे तर स्वित्झर्लंडमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे अमनेस्टी इंटरनॅशनल जो हेडक्वार्टर आहे ते विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अमनेस्टी इंटरनॅशनलचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ते लंडनमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कुठे आहे तर ते लंडनमध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल हॅज इट्स हेडक्वार्टर. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल जो काही करप्शन परसेप्शन इंडेक्स देत असतो त्याच्यामध्ये आपला जो रँक आहे सध्याचा करंट जो रँक आहे 2025चा तो किती होता तर तो 91st रँक होता. ठीक आहे, आणि डेन्मार्क जो देश आहे तो 8 वर्षापासून कॉन्सिक्युटिव्ह टॉप करतो आहे करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये. त्याचा रिपोर्ट जो दिला जातो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने दिला जातो, त्याचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे. तर त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो तर बर्लिनमध्ये आहे. आन्सर काय विचार आहे विद्यार्थी मित्रांनो याचं बर्लिन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर द स्टँडर्डायझेशन. ठीक आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर द स्टँडर्डायझेशन याचं हेडक्वार्टर कुठे आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर द स्टँडर्डायझेशन याचं हेडक्वार्टर देखील कुठे आहे आपण ज्याला ट्रिकमध्ये बसतं आहे. हे जो स्टार्टिंग वर्ड आहे इंटरनॅशनल आहे आणि एंडिंग ज्याचं ऑर्गनायझेशन होत असेल असे जे सर्व हेडक्वार्टर्स आहेत ते कुठे आहेत जिनेवामध्ये आहेत. मग आन्सर कुठे आहे याचं तर जिनेवा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, तर द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स. इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स हे तुम्हाला हा थोडा मिसलेनियस क्वेश्चन आहे, आपल्या कोणत्याही ट्रिकमध्ये बसत नाही विद्यार्थी मित्रांनो. इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स याचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे तर ते पॅरिसमध्ये आहे. पॅरिस कुठे आहे तर ते फ्रान्समध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, फ्रान्समध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट UNCTAD, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट इज लोकेटेड ॲट विच लोकेशन. UNCTADचं हेडक्वार्टर विचारलं विद्यार्थी मित्रांनो. UNCTADमध्ये CTADमधून जस्ट जे काही इस्रायलने UNCTADमधून आणि युनायटेड नेशन वुमनमधून एक्झिट केलेलं आहे, विड्रॉल केलेलं आहे, चर्चेत आहे. मग UNCTADचं हेडक्वार्टर विचारण्याचे चान्सेस असू शकतात, विचारतील. ठीक आहे, मग आपल्याला त्याचं जे काही हेडक्वार्टर आहे ते माहिती असलं पाहिजे. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचं हेडक्वार्टर आहे ते जिनेवा सिटीमध्ये लोकेटेड आहे, आणि जिनेवा कुठे आहे तर ते स्वित्झर्लंडमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे द हेडक्वार्टर ऑफ द एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. ठीक आहे,
एशियन इन्फ्रास्ट्रक्चर जे काही इन्व्हेस्टमेंट बँक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे थोडंसं तुम्ही याच्यामध्ये बघा. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आहे, हे जे काही चायनामध्ये जे काही न्यू डेव्हलपमेंट बँक आहे किंवा ब्रिक्स नेशन बँक आहे, याचं थोडंसं लॉजिक मी जे बनवलेलं आहे, जे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही त्यालाही अप्लाय करू शकता. ठीक आहे. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आहे, हिचं हेडक्वार्टर चायनामध्ये आहे, हे फिक्स आहे. पण चायनामध्ये एक शांघाई आणि बीजिंगमध्ये आपण कन्फ्युजन होत असतं. तर या केसमध्ये आपण काय विचार करणार आहोत की ए नंतर कोणता जो काही अल्फाबेटिकल इंग्लिशमध्ये जो ऑर्डर लेटर येतो तर तो बी येतो. तर मग आपण एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आहे तर आपण त्याला बीजिंग मार्क करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आन्सर काय याचं बीजिंग मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर. IUCNचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर याचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते ग्लँड आणि स्वित्झर्लंडमध्ये आहे. ठीक आहे. ग्लँड जी सिटी आहे स्वित्झर्लंडमध्ये, इथे याचं हेडक्वार्टर लोकेटेड आहे. ठीक आहे. IUCN स्टेटस खूप वेळा दिलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो हेडक्वार्टर वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ द युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकचं हेडक्वार्टर आपल्याला विचारलेलं आहे. तर युरोपियन सेंट्रल बँकचं हेडक्वार्टर फ्रँकफर्ट जर्मनी आहे. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक इथं जे हेडक्वार्टर आहे ते लक्झेंबर्गमध्ये आहे. तर आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, याचं हेडक्वार्टर जे आहे ते लक्झेंबर्गमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ द न्यू डेव्हलपमेंट बँक. ठीक आहे. ही न्यू डेव्हलपमेंट जी बँक आहे ती कोणाची आहे, तर ती ब्रिक्स नेशनची बँक आहे. ठीक आहे. ब्रिक्स जे काही नेशन्स आहेत त्यांची ही बँक आहे. म्हणजे ही बँक बघा, जी न्यू डेव्हलपमेंट बँक आहे ही देखील चायनामध्येच तिचं हेडक्वार्टर आहे. हे आपल्याला थोडीशी याविषयी थोडीशी आयडिया हवी आहे. ठीक आहे. म्हणजे चायनामध्ये जे बँकेचे हेडक्वार्टर्स आपल्याला ज्या माझ्या ट्रिकनुसार जर तुम्हाला लावायचे असतील तर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँक अल्फाबेटिकल ऑर्डर इंग्लिशमध्ये ए नंतर बी येतो बीजिंग. त्याच्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँक, तर न्यू नंतर जो काही येणार आहे बीजिंग आणि शांघाईमध्ये जर आपण कन्फ्युजन करत असू तर न्यू एन नंतर जो आपण आहे तो जो काही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये एक्झॅक्ट तर येत नाही पण एन नंतर जो काही आहे तो एस हा लेटर येत असतो. तर मग याचं हेडक्वार्टर जे आहे ते आपण न्यू डेव्हलपमेंट बँकचं आहे ते शांघाई करायचं आहे. ठीक आहे. आन्सर काय याचं शांघाई आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडंसं कन्फ्युजन ॲटलिस्ट आपलं कमी होऊ शकतं त्याच्यानुसार. त्याच्यानंतर वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ वर्ल्ड बँक. बघा क्वेश्चन काय आहे की वर्ल्ड बँकचं हेडक्वार्टर कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदम इझी क्वेश्चन आहे. वर्ल्ड बँकचं हेडक्वार्टर जे आहे ते वॉशिंग्टन DC ला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल सोलर लायन्स. एकमेव जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ज्याचं हेडक्वार्टर इंडियामध्ये आहे. अशा ऑर्गनायझेशनचं आपल्याला हेडक्वार्टर विचारलेलं आहे. कॉन्फरन्स ऑफ व्हॉट इज जी काही 21 झाली होती पॅरिस फ्रान्समध्ये, त्यामध्ये आपण इंडिया आणि जो काही फ्रान्सचा जो काही लिडिंग जो काय हा जो इनिशिएटिव्ह आहे इंटरनॅशनल सोलर लायन्स त्याच्याविषयी क्वेश्चन विचारला आहे. त्याचं हेडक्वार्टर विचारलं आहे. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर गुरुग्राम हरियाणामध्ये आहे. ठीक आहे. कुठे आहे गुरुग्राम हरियाणामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. गुरुग्राम हरियाणामध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ द स्वीप ऑर्गनायझेशन. ठीक आहे. मी दिलेल्या एका एक्झामपैकी जे स्वीपचं हेडक्वार्टर जे आहे ते विचारलं होतं कोणत्या देशामध्ये आहे असा क्वेश्चन होता. स्वीपचं ऑर्गनायझेशन SBIचीच क्लिनिकलची एक्झाम होती त्यामध्ये स्वीपचं हेडक्वार्टर विचारलं गेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. तर मग याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर हेडक्वार्टर कुठे आहे बघा बेल्जियममध्ये आहे. ठीक आहे. बेल्जियममध्ये एक ला हुल्पे, ठीक आहे, ला हुल्प म्हणून एक जागा आहे. ठीक आहे. सिटी आहे तिथे याचं हेडक्वार्टर आहे. ला हुल्प बेल्जियममध्ये जे स्वीपचं हेडक्वार्टर आहे ते लोकेटेड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो लास्ट क्वेश्चन आहे की आशियानचं हेडक्वार्टर विचारलं विद्यार्थी मित्रांनो. आशियानचं हेडक्वार्टर कुठे आहे तर इंडोनेशियामध्ये आहे. इंडोनेशियामध्ये पण कुठे तर जकार्तामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. कुठे आहे इंडोनेशियामध्ये जकार्तामध्ये लोकेटेड आहे. ठीक आहे. इंडोनेशियामध्ये जकार्तामध्ये हे जे काही हेडक्वार्टर आहे आशियानचं तिथं लोकेट केले गेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. असे जे आपण टोटल जे आपण टॉप जे काही 50 जे क्वेश्चन्स बघितलेत विद्यार्थी मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. प्रायोरिटी आपली या पहिल्या 50 क्वेश्चन्सवर असली पाहिजे आहे. आणि फ्युचरमध्ये जे काही आपल्याला जे काही हेडक्वार्टर्स बघायला मिळतील याच्यानंतर काही दिवसानंतर जे आपल्या करंट अफेअर्स रिलेटेड जे काही चर्चेमध्ये आपल्याला हेडक्वार्टर असेल त्याचा आपण एक सेपरेट पार्ट बघूया. त्याच्यानंतर ते पण आपण जे काही क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये MCQच्या फॉर्मॅटमध्ये याला आपण बघणार आहोत. त्याला देखील यूट्यूबवरती शेअर करून देईल विद्यार्थी मित्रांनो. आजचा जो काय आपण व्हिडिओ आणलेला आहे हेडक्वार्टर्स रिलेटेड आय होप तुम्हाला हे 50 क्वेश्चन्स आवडले असतील किंवा तुम्हाला जर हा कंटेंट आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या तो मित्रपरिवारमध्ये त्याला शेअर करायचा आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करायचा आहे. ठीक आहे. आणि जाताना मी तुम्हाला एकच सांगतो विद्यार्थी मित्रांनो की माझा एक छोटासा टेलिग्राम चॅनल आहे GA बाय राकेश गोराणे नावाचा. याला तुम्ही जो काही आहे ते GA बाय राकेश गोराणे यामध्ये तुम्ही ॲड होऊन जा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. GA बाय राकेश गोराणे हा टेलिग्राम चॅनल आहे माझा. यामध्ये तुम्ही
ॲड होऊन जा. त्याच्यामध्ये मी जे काही डेली करंट अफेअर्स रिलेटेड जे काही PDFs आहेत त्यामध्ये मी शेअर करत असतो. जे काही इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आहे जे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला GAला जास्तीत जास्त मार्क्स येऊ शकतात. ठीक आहे, तर या ग्रुपमध्ये तुम्ही नक्कीच ॲड व्हायला पाहिजे आहे. त्याच्यानंतर जो काही आमचा तुम्ही जर हे चॅनलवरती साकार एज्युकेशन या चॅनलवरती जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जर नवे असाल तर आमचा हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचा विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुन्हा नेक्स्ट जे काही व्हिडिओ आपण टाकू त्यामध्ये जे काही इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट येईल त्यामध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.